नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कसे आहे तुम्ही? आय होप सगळेजण एक नंबर असताल. आणि तुम्ही बघत आहात आपला स्वतःचा हक्काचा चॅनल झेनी नामदारचा व्लॉग. आणि आपण आता एवढ्या रात्रीला चाललेलो आहे चहा प्यायला सांगवीला. रात्रीचे 12 वाजायला आलेले आहेत. झोपच येत नव्हती, त्यामुळं सोहेलला फोन केला. सोहेल म्हणला की चला सांगवीला जाऊया. त्यामुळे चला आता आपण सांगवीला चाललेलो आहे एवढ्या रात्रीचं. कारण की बारामतीमध्ये एवढ्या रात्रीचा चहा मिळणं खूप अवघड आहे. भेटत नाही एवढ्या रात्रीचं चहा वगैरे, काहीच भेटत नाही आहे. आणि सांगवी म्हणलं तर एक हायवेचा ठिकाण आहे आणि हायवेला आहे का ना चहा वगैरे भेटत असते. तर त्यामुळं सोहेल आणि मीच चाललेलो आहे आता सध्याला. नंतर असं नॉर्मल टायमिंगला आमचे मित्र वगैरे सगळेजण असतातच. पण ज्यावेळेस आम्ही गल्लीत गेलो तर त्यावेळेस मित्र वगैरे कोणीही नव्हतं. मी म्हणलं की काय सगळेजण झोपले असतात, त्यामुळे कॉलही नाही केला. तर सोहेलन मीच म्हणलं की चला जाऊया. सोहेल कसं आपला हक्काचा माणूस आहे, त्यामुळे मी याला कधी पण फोन करू शकतो, रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता. तर त्यामुळे आता आम्ही दोघं चाललेलो आहे सांगवीला. आणि सांगवीला मेन म्हणलं ना तर सांगवीला चहाच नव्हे तर चहा, कॉफी, मॅगी, त्यानंतर भुर्जी पाव, अंडा पाव, असे भरपूर गोष्टी आहे का नाही आपल्याला तिथं भेटतात. ठीक आहे ना. आणि आपल्याला तर काय वाईट सवय नाही आहे सिगरेट दारूची. तर इथं आहे का ते पण दारू तर नाही माहिती, पण सिगरेट तर भेटती. तर आपल्याला तर काय तसं शोकपाणी नाही आहे. तर आत्ता आहे का ना सध्या आपण चाललेलो आहे सांगवीला मित्रांनो. आता बघूया सांगवीला आपल्याला आहे का ना किती म्हणजे काय काय भेटतं काय काय नाही. आत्ता ह्याच्या पहिलं पण आम्ही भरपूर वेळा गेलेलो आहे, पण आत्ता खूप दिवसातून आम्ही आता जस्ट जात आहे. किती थंड शांत लागतं आहे की नाही रे. एकदम शांत थंड वातावरण, एकदम काय लोड नाही, काय नाही काय नाही. मित्रांनो ज्यावेळेस आमचे जास्त मित्र असतात ना, म्हणजे नाही का 6-7 मित्र असले ना, 8-1, तर आम्ही काय करतो सरळ आपले 2 व्हीलरवर येतो. आणि कसं आहे पाऊस वगैरे नसल्यावर ना काही एवढं वाटत नाही. आता जरा पावसाचं वातावरण आहे, पण आता पाऊस वगैरे तर काही पडत नाही आहे, शांत आहे एकदम. तर कसं आहे आम्ही मित्र आहे का नाही, म्हणजे 4-1 गाड्या घेऊन येतो आणि खूप मजा येते, म्हणजे नाही का मित्राबरोबर यायला वगैरे. आता मित्र कमी आहेत, आम्ही दोघंच आहे, त्यामुळे आम्ही शांतीत एकदम चाललेलो आहे. तर आमचे सगळे मित्र वगैरे असले भरपूर कालवा वगैरे सगळं फुल्ली चाललेलं असतं. आणि मात्र असं वाटतं की बाबा ज्यावेळेस आमचे मित्र वगैरे असले असते ना तर असं क्लोजनेसमध्ये आपल्याला जास्त बोलायला पण आलं नसतं, कारण की कालवाच तेवढा असतो नाही का. आता आपला सांगू आपल्या घरापासून काहीतरी एक 12 किलोमीटर लांब आहे. सर 12 किलोमीटर आहे ना रे सांग. 12-13 किलोमीटर काहीतरी आहे. आता नवरात्री आहे ना, तर नवरात्री वगैरे सगळं संपले ना, इव्हेंट वगैरे सगळं संपले ना आपले, मग त्यानंतर आपण निवांत जाऊया नाही का. ते व्लॉग पण चांगलं होईल, कारण की तिथं या आत्ताचा जो सीझन आहे ना, हे जो पावसाळा वगैरे, त्यावेळेस काय चांगले फुल वगैरे तिथं येतात. फुल वगैरे आता आहे की नाही. तू गायलाय का बहुत बार? मी बी बहुत बार गायला, पण सीझन में नाही गायला जब फुल आले तिथं. तू सोयला थांबणार रे. हा तेरी नींद खराब करा म्हणजे. जायचं तर राहायचं, किती पण झोपली उद्या, काहीच विषय नाही. चालू आहे चला. आत्ता जस्ट सांगवीला आम्ही पोहोचलोय. आणि तुम्ही बघू शकता इथं काका मॅगी बनवतात. सोहेलने मॅगी मागवलेली आहे आणि मी अंडा भुर्जी मागवलेली आहे, अंडा पाव. शांतता एकदम, कुणाचं काही कालवा नाही, काय नाही काय नाही, एकदम शांतता. खरंच मित्रांनो रात्रीचा जो टाईम असतो ना, एकदम शांतता. झोपण्याचा टाईम मी मानतो, पण कधी कधी एकदम रिलॅक्स राहण्यासाठी काही टेन्शन नाही, एकदम कुणाचं काय टेन्शन नाही काय नाही. आणि ज्यावेळेस पण झोप नाही येत ना मला, मी इथं येऊन थांबतो कधी पण. अरे बेस्ट वाटतं रात्रीच्या टायमिंगला हे खरंच. आता थोड्याच वेळात सोहेलची मॅगी आणि आमची अंडा भुर्जी वगैरे येईल. हाँ पीने का पानी देखा, पी के देखा. अच्छा 1 गुट अच्छा है. नहीं पीने का पानी काका, प्यायचंच पाणी आहे ना. हा पी. काय पाणी ओके आहे ना. मग त्यानंतर आपण एक चहा पण घेऊया. त्यांचं चाललंय आता, हे बघा तुम्हाला दाखवतो.
काकांचं मॅगी बनवायचं काम चालू आहे आता सध्याला. म्हणजे सोहेलची मॅगी पहिली येणार, मग त्यानंतर आमची अंडा भुर्जी. थोडा वेळ लागणार पण ओके ना, काहीच विषय नाही. गाडी आपण अशी पुढं लावलेली आहे, तिथं पुढं लावलेली आहे गाडी. थोड्या वेळात आता निघूया आपण परत. आता उद्यापासून तर काय खूप लोड वाढणार आहे मित्रांनो, कारण की आता सध्याला तर उद्या 18 तारीख आहे आणि 18 तारखेपासून तर काय आपल्याला पूर्ण गरब्याचे जो वर्कशॉप आहे त्याचे व्हिडिओ असेल की मला जेवढं माहिती ना, गरबा वगैरे करून नाही, कारण एनर्जीच राहत नाही अंगात. घरी येऊन डायरेक्ट झोपायचं, पूर्ण अंग वगैरे पूर्ण पेन करतो वगैरे नाही, कारण की आपण कंटिन्यू डान्स करत असतो ना. पण मज्जा पण तेवढी येते आता, कारण की वर्कशॉपमध्ये तुम्हाला कळलं नाही का, वर्कशॉपचे जो व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे त्यामध्ये बघा तुम्ही किती एन्जॉयमेंट वगैरे होतं आहे ते तर असणार. तर मग त्यानंतर जो इव्हेंटला एन्जॉय असणार ते तर एक्स्ट्रीम लेवल असणार आहे. बघूया, लोड तर आहे पण एन्जॉयमेंट पण तेवढंच आहे. तेवढं झाल्यानंतर मग जर आता आपल्या पिझ्झा बर्गरची गाडी होती तुम्हाला माहितीच आहे, ती आपण ग्रो करण्याची कोशिश करणार. त्यानंतर तर आपण त्याच्या पहिले एक छोटीशी ट्रिप असणार आहे कुठेतरी, बघूया कुठे असणार आहे ते. त्यानंतर बघूया आपण कसं काय करायचं नियोजन. मित्रांनो आता चाललेलो आहे परत घरी. तिथं काकांबरोबर बहुत गप्पा मारत बसलो होतो आम्ही नाही का. 4 गोष्टी चांगल्या आम्हाला त्यांच्याकडून माहिती पडले. एक नवीन स्टोरी त्यांच्याकडे होती, म्हणजे रात्रभर तिथं बसतात, पिणारे खाणारे लोक आहे का एवढ्या रात्रीचे त्यांच्याकडे येतात करतात. भरपूर काही असे म्हणजे किस्से आहेत जो त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असतं तसं असतं नाही का. भरपूर एखाद्या लोक येतात, पोलीसवाले त्रास देतात का नाही देत वगैरे नाही का. काय विषय आता त्यांचं काय सगळं त्यांचे कस्टमर वगैरे चालू होते आणि त्यामध्ये ड्रायव्हर वगैरे नॉर्मल आमचे मित्र पण आले होते. बारामध्ये 2-4 मित्र पण आम्हाला भेटले. पण काय आहे सगळ्यांसमोर म्हणजे नाही का त्यांचा व्हिडिओ घेणं ते मला चांगलं वाटलं नाही. एक सेपरेट व्हिडिओ आपण त्याच्यासाठी पण वेगळं आपण बनवू शकतो. पण काय आता त्यांचं गिराईक चालू आहे संध्याकाळच्या वेळेस. त्यांचं गिराईक सोडून आपल्याला एक आपण त्यांना विचारलं असंच का तसंच का, ते चांगलं वाटत नव्हतं मला. त्यामुळे मी म्हणलं की नको, नेक्स्ट टाइम बघूया. पण खरंच आहे का चहा, अंडा भुर्जी, मॅगी एक नंबर क्वालिटी बद्दल वाट नाही राव खरंच. आणि क्वालिटी A1च आहे. मी दरवेळेस बघतो ना, मला तर आवडती क्वालिटी, तर आवडते मला, कारण की सगळ्यात बेस्ट क्वालिटी देतात ते. सॉरी तू काहीच लगे रे क्वालिटी मॅगी की अच्छी ना. मित्रांनो आपण बारामतीला आलेलो आहे आणि आत्ता रात्रीचे वाजले आहे 2 आणि जसं आपण बारामतीत जवळ आलो ना तेव्हा आपल्याला पाऊस लागला होता आणि आता जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे इकडं. आता सध्याला मला असं वाटायला लागलं की बरं झालं आम्ही 2 व्हीलर घेऊन नाही गेलो. किंवा 2 व्हीलर घेऊन गेलो असतो ना 100% एक तर आम्हाला भिजत यावं लागलं असतं, नाहीतर आपल्याला पाऊस थांबेपर्यंत एक आणि तिथं थांबावं लागलं असतं नाही का, म्हणजे कुठेतरी. पण बरं झालं आपण गाडी घेऊन आलो, आता मग वांदेच होते. घराच्या जवळ तर आलेलो आहे आपण. आता गाडी आपल्याला पाठीमाग बॅक साईडला लावायची होती, जिथं मी पार्किंग करतो ना गाडी तिथं मला ऐका ना लावायची होती गाडी. पण मी नंतर म्हणलं आता ही ज्या प्रकारे इथं पाऊस पडतोय ना, ही सकाळी पण पाऊस थांबणार नाहीये, त्यामुळे आपण घराच्या समोरच लावून राहील आता गाडी. कारण की सकाळी जिमला पण जायचंय, तर एका टायमिंगला जर आपलं ती नियोजन फिसकटला सकाळचं, जर नाही का पाऊस जर येतच असेल तर जिमला जायला 4 व्हीलर आपली कामी येईल. इथंच लावतो आपण. फायनली मित्रांनो आपण आता आलेलो आहे घरी. डलो घेतलं की ब्राईट म्हणजे कळलं का मित्रांनो, ज्यावेळेस मी गाडी चालू करतो त्यावेळेस आहे का नाही ही लाईट ब्राईट होती, गाडी बंद केल्यानंतर आहे का नाही डल पडतीये. मित्रांनो आपण घरी आलेलो आहे, तुम्हाला एवढं सांगायचं होतं की घरी आलेलो आहे आपण सुरक्षित. आणि आता आपण आहे का नाही घरी जाऊन आता निवांत झोपणार आहे. तर सध्याला तर तिथं होतो आपण तेव्हा तर असं वाटत होतं कुठेतरी फिरायला जाऊया आपण. पण काय आता सध्याला आहे का नाही LPG नसल्यामुळं आपण थोडं थंड घेतोय आणि आपल्या घरी झोपतोय. झोप तर आलीच आहे थोडीफार, आता काय माहिती मला तर येणार नाही. सोयला ती का नाही येत काय माहिती, सोयला तर आलेली आहे, मला तर येणार नाही झोप आता. काही हरकत नाही आहे. तर चला आपण आता व्लॉगला इथं सेंड करूया. भरपूर मजा आली, चांगला सफर झाला आपला. आणि रात्रीचा माझा हे फर्स्ट व्लॉग होता की रात्री एका मी व्लॉग काढतोय. काय नुसता वळा चाललाय. राहू द्या, काय विषय नाही आहे. आज केले बसित नाही, आजच्यासाठी एवढंच. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये उद्या. आणि आपण त्याला काय अजून मजा मस्ती करता येते ती तुम्हाला दाखवूया. तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी. तर लेट्स गो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, शब्बा खैर. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.